नाशिकच्या अंजनेरीमध्ये हनुमानाच्या मंदिराची आकर्षक सजावट, दर्शनासाठी भाविकांची गर्दी। 4 दिवसांपासून जन्मोत्सव साजरा। हनुमान जन्मोत्सवानिमित्त संपूर्ण अकोला जिल्ह्यात विविध हनुमान मंदिरांमध्ये महाप्रसादाचं आयोजन। माकडांनीही शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत बसून घेतला महाप्रसादाचा आस्वाद। पंढरपूरच्या अंजनगाव खेलोबा येथे महापुरुषांच्या पुतळ्यावरून 2 समाजात मोठा तणाव। पोलिसांच्या मध्यस्थीने तणाव निवळला। पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। धाराशिवमध्ये येडेश्वरी देवी पौर्णिमा यात्रेस प्रारंभ। देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। भाविकांनी शिस्त पाळून स्वच्छतेची काळजी घेण्याचं पालकमंत्री प्रताप सरनाईकांचं आवाहन। भिवंडी निजामपूर शहर महापालिकेची विक्रमी वसुली। आर्थिक वर्षात 103.31 कोटींची कर वसुली। 3 वर्षांच्या तुलनेत आतापर्यंतची सर्वात जास्त वसुली। पुण्यात अवकाळी पावसाचा तडाखा। पावसामुळे लोहगाव परिसरात वाहतूक कोंडी। अँब्युलन्सही अडकली। नागरिकांची प्रशासनाकडे जलनिस्सारण व्यवस्था सुधारण्याची मागणी। भंडाऱ्यात अवकाळी पावसाचा कापणीला आलेल्या गहू आंब्याला फटका। शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त। वाशिमच्या मालेगाव आणि रिसोडमध्ये अवकाळीमुळे बिजवाई कांद्याचं नुकसान। शेतकऱ्यांच्या तोंडाला आलेला घास निसर्गाने हिरावला। नुकसान भरपाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी। हिंगोलीत पिसाळलेल्या कोल्ह्याची दहशत संपली। वन विभागाकडून कोल्ह्याचा बंदोबस्त। वन विभागाच्या कारवाईने नागरिकांना दिलासा। छत्रपती संभाजीनगरमध्ये दुचाकी आणि आयशर ट्रक यांच्यात जोरदार धडक। अपघातात वडिलांसह 11 महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू, तर चिमुकल्याची आई गंभीर जखमी।